हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पेट परीक्षा जी एक्झाम जून 2024मध्ये जी होणार आहे, पेट प्रवेश परीक्षेचे स्वरूप आणि संपूर्ण प्रक्रिया, ही जी पेट परीक्षा होणार आहे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, ही शेवटची पेट परीक्षा असेल। यानंतरनं जी PhD साठीचे जे प्रवेश होणार आहेत तर ते प्रवेश हे नेट परीक्षेच्या माध्यमातून होणार आहेत। अशा पद्धतीचं नोटिफिकेशन 17 मार्च रोजी UGCनं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे ही पेट जी परीक्षा आहे ती शेवटची परीक्षा ठरणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी PhD करू इच्छित आहेत, डॉक्टरेट होऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठीची ही शेवटची परीक्षा आहे। तर या संदर्भातील सर्व प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या शिक्षक भरती असेल, प्राध्यापक भरती असेल, MPSC अंतर्गत विद्यापीठीय स्तरावर, महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर प्राध्यापकांसाठी जे पात्रता परीक्षा आहेत, सेट परीक्षा, नेट परीक्षा, त्या संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पुरवत असतो। त्यामुळे आपल्याला जर वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट हवे असतील तर तुम्हाला निश्चितच या चॅनलला सबस्क्राइब करावे लागणार आहे। आणि हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी जे पेट परीक्षा, सेट नेट परीक्षा याची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका। बघा, परीक्षेसाठीची पात्रता आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी आपल्याला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल त्याची लिंक दिलेली आहे। ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप जे आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून आपण सर्व कोर्सेस प्रोव्हाइड करत आहोत, त्या ॲपची लिंक देखील दिलेली आहे। आणि ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप चॅनल, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनलच्या देखील लिंक दिलेल्या आहेत आणि ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज देखील आहे, याच्या माध्यमातून आमच्याबरोबर जोडले जाऊ शकता आपण। तर बघा, परीक्षेची पात्रता, आता पेट परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्याची पात्रता काय आहे, तर आपण ज्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच PG पोस्ट ग्रॅज्युएशन आहात, त्यामध्ये आपणा सामाजिक आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी सामाजिक आरक्षणाचा फायदा घेतात त्यांना कमीत कमी PGला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला 50% गुण आवश्यक आहेत, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 55% गुण आवश्यक आहेत जर तुम्हाला पेट परीक्षेचा अर्ज करायचा असेल तर। त्यानंतर पेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसाचा कालखंड अर्ज भरण्यासाठी असतो। तर जे PGचे विद्यार्थी आहेत ते सर्व अर्ज भरू शकतात। त्यानंतर 1.5 महिन्यानंतर पेट परीक्षा घेतली जाते। आता आपण जर अर्ज आता या एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या, म्हणजे पहिला आठवडा संपलेला आहे, दुसऱ्या आठवड्यामध्ये येतील 2-3 दिवसामध्ये, तर त्या संदर्भातील पुढे आपला 1.5 महिन्याचा कालावधीमध्ये साधारणतः जूनमध्ये परीक्षा होईल। आणि अर्ज हे आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये भरता येतात। ते कसे भरले जातात, काय केले जातात, खाली आपण पाहणार आहोत। तर आता पुणे विद्यापीठाचं जर पाहिलं, पुणे विद्यापीठाचा विचार केला तर पुणे विद्यापीठाअंतर्गत आपल्याला 5 वेगवेगळ्या विभागामध्ये PhD करता येते, ज्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी, जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, त्यानंतरनं सायन्सचे विद्यार्थी असतील ते या विभागांतर्गत PhD करू शकतात। त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी यामध्ये लँग्वेजचे विद्यार्थी असतात। त्यानंतर ह्युमॅनिटीज यामध्ये शिक्षणशास्त्र, कॉमर्स आणि मॅनेजमेंट, जे MBAचे विद्यार्थी असतात ते कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधून PhD करू शकता। आणि ऑप्शनल कोर्सेस ऑल फॅकल्टीज या 6व्या-5व्या विभागामधून PhD करू शकतात। आता वरील सर्व विभागाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा थोड्याफार फरकानं सारखाच असतो, पण जो कॉमन अभ्यासक्रम आहे तो आपण पाहणार आहोत। तर या सर्व परीक्षेसाठी जी पात्रता परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम हा संशोधनविषयक अभियोग्यता, संशोधनाच्या पायऱ्या, संशोधनाच्या पद्धती, संशोधनाचे प्रकार, त्यानंतर संशोधनाची संकल्पना, संशोधनामधील नमुना निवड कशी करायची, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, माहिती एकत्रित करण्याचे स्रोत, म्हणजे आपण संशोधन करत असताना संशोधनाची समस्या कशी निश्चित करायची, ती माहिती जमा करत असताना परिकल्पना कशी निवडायची, परिकल्पना कोणत्या संशोधनामध्ये निवडली जाते, कोणत्यामध्ये निवडली जात नाही, त्या संशोधनाच्या मूलभूत संशोधनाचे प्रकार, संशोधनाची माहिती प्रक्रिया, निष्कर्ष, सांख्यिकीय परिमाणे आणि अहवाल लेखन, या सर्व बाबी आपल्याला यातील बारकावे अभ्यासावे लागतात। त्याचबरोबर
बुद्धिमत्ता व अंकगणित यावर देखील प्रश्न विचारले जातात. तर या परीक्षेचा जो निकाल आहे तो पुढील जसं जून महिन्यामध्ये परीक्षा झाली तर जुलै महिन्यामध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. त्याबरोबरच परीक्षेतील मिळालेले गुण आणि मुलाखत अशा पद्धतीनं या परीक्षेतून म्हणजे पेड परीक्षेतून PhDसाठी प्रवेश मिळतो. म्हणजे पेड परीक्षेतील 70% गुण आणि मुलाखतीमधील 30% गुण अशा एकत्रीकरणातून तुमचं सिलेक्शन किंवा निवड होत असते PhDसाठी. अर्ज करत असताना आपण कोणत्या विषयासाठी अर्ज करणार आहात. आता जर आपण पुणे विद्यापीठात अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे की आपण अर्ज कोणत्या विषयासाठी करणार आहात तो निवडणं गरजेचं आहे. जसं वर आपण पाहिलं त्या पद्धतीनं त्यामधील तुम्ही त्यामधल्या कोणत्या विषयामध्ये PhD करणार आहात, संशोधन केंद्र तुम्ही कोणतं निवडलेलं आहे त्याची लिस्ट दिलेली आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तिथं रिसर्च सेंटरला कोणकोणत्या विषयाचे गाईड आहेत, त्यांच्याकडे कोणकोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत याचं देखील तुम्ही परीक्षण आणि निरीक्षण करू शकता अभ्यास करूनच. त्यानंतर मार्गदर्शक कोण आहेत याची लिस्ट आहे आणि माहिती देखील त्यामध्ये आपल्याला त्या सर्व मार्गदर्शकाची द्यावी लागते. त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये संशोधन केंद्रावर उपलब्ध जागा, त्या विषयानुसार संशोधन मार्गदर्शक यांची संख्या, सामाजिक आरक्षण या सर्व बाबींचा देखील विचार करणं अपेक्षित असतं. आता आपण जर पुणे विद्यापीठाचा जर विचार केला, पुणे विद्यापीठाने PhD प्रवेश 2024साठी जी नियमावली आहे तीच आपण या ठिकाणी घेतलेली आहे. बघा, SPPU PhD विविध विषय आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्रात संशोधन स्तरावर PhDमध्ये प्रवेशाची पात्रता कार्यक्रम ही पदव्युत्तर पदवी आहे आणि या कार्यक्रमाची निवड लेखी परीक्षावर आधारित आहे. त्यानंतर युनि पुणे PhD पात्रता निकष यामध्ये PhDमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे म्हणजे PG पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. MA MSc MBA अशा पद्धतीचे ME इंजिनिअरिंग फॅकल्टी असतील तर. त्यानंतरनं बघा याचे निकष कसे आहेत, निवड कशी केली जाते तर युनि पुणे PhD निवड निकष अशा वरील पद्धतीने आहेत. तर सुरुवातीला PhDसाठी प्रवेश हा कार्यक्रम प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेवर आधारित आहे आणि त्यानंतर विद्यापीठाने घेतलेली मुलाखत म्हणजे तुमची परीक्षा आणि मुलाखत, पेड परीक्षा आणि मुलाखत महत्त्वाची आहे. ज्या उमेदवारांनी UGC CSIR GRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि UGC नेट उत्तीर्ण केलं आहे, त्याबरोबर सेट उत्तीर्ण केलं आहे, या ठिकाणी सेट दिलं नाही पण सेट किंवा संबंधित विषयात वैद्य गेट स्कोअर MPhil आहे त्यांना लेखी परीक्षेतून सूट देण्यात आलेली. म्हणजे जे विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण आहेत, ज्यांचं MPhil आहे, गेट आहे, CSIR GRF असतील तर त्यांना पेड परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही युनि पुणे यावर माहिती घेऊ शकता. त्याबरोबरच युनि पुणे प्रवेश प्रक्रिया 2024 पुणे विद्यापीठ अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज प्रक्रियेचा ऑनलाईन मोड ऑफर करेल. म्हणजे तिथं जाहिरात दिसेल आपल्याला. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर www.sppu.com त्यानंतर www.unipune.ac.in या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्या अधिकृत वेबसाईटला भेट घेतल्यानंतर तुम्ही प्रवेश टॅबवर क्लिक करायचं आहे. अभ्यासक्रम निवड म्हणजे UG PG किंवा PhD प्रवेश त्यापैकी तुम्हाला PhD प्रवेश निवडायचा आहे आणि इच्छित विभाग जसं तुम्हाला वर 5 विभाग आहेत त्यापैकी इच्छित विभाग निवडायचा. त्यामधलं स्पेशलायझेशन म्हणजे ह्युमॅनिटी असेल त्यामध्ये मराठी विषयातून, इंग्रजी विषयातून, ज्या विषयातून तुम्हाला करायचं ते स्पेशलायझेशन निवडायचं आहे. तुम्हाला लॉगिंग पृष्ठावर तुम्ही लॉगिंग केल्यानंतर पुनर्निर्देशित केले जाणार आहे आणि नवीन वापरकर्ते साइन अप करा आणि नंतर वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. आधी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि नंतरनं एकदा अकाउंट क्रिएट झालं की तुम्हाला परत लॉगिन करायचं आहे आणि नवीन अनुप्रयोगवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये कायदेशीर माहिती अर्ज भरा. त्यामध्ये तुमची सर्व माहिती जे तुमचे डिटेल्स आहे, नाव जे काय असेल ते तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्हाला अलीकडचा फोटो म्हणजे मागील 6 महिन्याचा तो फोटो असावा
तो फोटो आणि तुमची सिग्नेचर म्हणजे सही ही तुम्हाला अपलोड करायची आहे आणि परत सेव्ह करायचे, जतन करा आणि पुढे जा व क्लिक करा. चलनाद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज म्हणजे फी भरू शकता. अर्ज मिळवा म्हणजेच फी भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची PDF डाउनलोड करता येईल किंवा त्याची प्रिंटही तुम्हाला काढता येणार आहे. आता आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत तर तुम्हाला मार्क्स म्हणजे सर्व मार्क्स कार्ड म्हणजे तुमचे मार्क लिस्ट लागतील, जातीचा दाखला म्हणजे सामाजिक आरक्षणाचा फायदा घेणार असाल तर, आणि तत्पूर्वी पदवी प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र जे असतील ते पण लागणार आहे, आणि राष्ट्रीय स्तर राज्य स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्र जर तुम्ही क्रीडा कोट्यातून अर्ज करत असाल तर. अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स आणि अर्ज प्रक्रिया आहे जी आता म्हणजे लवकरात लवकरच त्याची जाहिरात पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर अधिकृतरित्या जाहीर होईल. आता यासाठी संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आपण सुरू केलेला आहे. PhD प्रवेश परीक्षा जी शेवटची पेट परीक्षा आहे त्यासाठीचा. तर यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, ही जी जून 2024मध्ये ही परीक्षा होणार आहे. यामध्ये तुम्हाला संशोधनविषयक ज्या संशोधनाच्या पद्धती आहेत त्याचे सर्व व्हिडिओज मिळतील, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याच्या PDF नोट्स मिळतील, त्यावरचे सराव प्रश्न मिळतील, आणि ऑनलाईन परीक्षा तुमची ऑनलाईनच होणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आणि हे परीक्षेचं हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला लॉगिन करत असताना त्याच हॉल तिकीटवर तुमचा यूजर ID आणि पासवर्ड दिला जातो. यूजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचं आहे, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तर यासाठी तुम्हाला इथं देखील आपण ॲपवर हे सर्व कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. इथं तुम्हाला सर्व ऑनलाईनच म्हणजेच टेस्ट देखील ऑनलाईन देता येणार आहे. म्हणजे सिलेबस, त्यावरचे व्हिडिओज लेक्चर्स, त्यानंतरनं त्यावरच्या टेस्ट, त्यावरचे सराव प्रश्न हे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये सोडवायला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही निश्चितच या कोर्सचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि हा कोर्स त्याचा कार्यकाल म्हणजे त्याचा एकूण कालखंड आहे 3 महिन्याचा, आणि याची फीस जी आहे ही एक पात्रता परीक्षा आहे, त्यामुळे आपण याची फीस फक्त आणि फक्त 999 रुपये ठेवलेले आहे. म्हणजे 3 महिन्यासाठी तुम्हाला फक्त 999 पे करायचे आहेत आणि हा कोर्स जॉईन करायचा आहे. तर हा कोर्स तुम्हाला जॉईन करण्यासाठी ऑल एक्झाम कट्टा हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे, किंवा जर ऑल एक्झाम कट्टा हे जे ॲप आहे तुम्हाला Google Play Storeवरून मिळणार आहे. Google Play Storeवरून ऑल एक्झाम कट्टा असं नाव तुम्ही टाईप केलं की अशा पद्धतीचा लोगो तुम्हाला दिसेल. तो लोगो तुम्ही पाहून ते ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तिथं तुम्हाला कोर्सवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि जर तुम्हाला पेमेंट करत असताना काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही 96 89 04 77 38 या नंबरला देखील कॉन्टॅक्ट करू शकता आणि पेमेंट करून तुमचं कोर्स जॉईन करू शकता. त्याबरोबरच बघा हे आपल्या मागच्या सेट आणि नेट विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे, पाहू शकता. आता त्याचबरोबर आपण UGC नेट GRF PhD एक्झाम जून 2024 आणि जी सेट परीक्षा होणार आहे त्यासाठीचे देखील आपण कोर्सेस जे 14 तारखेपासून सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला सेट आणि नेट या दोनही परीक्षेचं तयारी करून घेतली जाणार आहे. ही ऑनलाईन स्वरूपामध्ये कोर्सेस उपलब्ध असेल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, सर्व PDF नोट्स, मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, 5 टेस्ट सिरीज ह्या ऑनलाईन स्वरूपामध्ये, कारण इथून पुढच्या सेट आणि नेट सर्व ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहेत. त्यामुळून तुम्हाला त्या पेपर 1साठी 1 तासाचा कालखंड, 50 प्रश्न, पेपर 2साठी 100 प्रश्न, 2 तासाचा कालखंड असेल ऑनलाईन टेस्टचा. पेपर 2मध्ये देखील तुम्हाला सर्व लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, 5 टेस्ट सिरीज, सर्व PDF नोट्स हे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळेपण आपल्या क्लासचं आहे की प्रत्येक रविवारी आपण वैयक्तिक मार्गदर्शन सत्र ठेवतो, जे झूम मीटवर असतं, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी म्हणजे तुमच्या शंका, तुमच्या समस्या, अडचणी तुम्ही मांडू शकता. हे देखील आपण सुरू केलेलं आहे. तर हे कष्ट तुमचं, अचूक मार्गदर्शन आमचं आहे. कष्ट तुम्हालाच करावं लागणार आहे. सेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन, तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि अचूक पद्धतीनं अभ्यास कसा करावा, परीक्षाभिमुख प्रश्न कसे विचारले जातात, हे निश्चितच आपल्याकडून तुम्हाला आपण पाहिलेलं आहे की याच सेट परीक्षेमध्ये आपल्या टेस्ट सिरीजमधले फक्त 5च टेस्ट सिरीज दिल्या, त्यातले 7 प्रश्न पेपर 1मध्ये ॲज इट इज आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य आहे की तुमची तयारी योग्य पद्धतीनं करून घेतली जाणार आहे, पण प्रतिसाद तुम्ही देणं गरजेचं आहे. बघा, संधी प्रत्येक वेळेस येत नसते, अभिनय तो कभी नाही. त्यामुळे जे विद्यार्थी या सेट नेट परीक्षेची तयारी करत असतील, त्यानंतर पेट परीक्षेची तयारी करत असतील, तर निश्चितच तुम्हाला या कोर्सचा फायदा होणार आहे.
हा कोर्स जॉईन करत असताना काही अडचणी आल्या तर 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता. आता या सेटनेटच्या कोर्सची प्राईस जी आहे, तर जर तुम्ही 3 महिन्यांसाठी दोनही विषयाची तयारी करणार म्हणजे कोर्स जॉईन करणार असाल तर फक्त 3000 रुपये आहे. आणि जर तुम्ही 6 महिन्यासाठी कोर्स जॉईन करणार असाल तर फक्त तुम्हाला दोन्ही विषयासाठी फक्त 5000 रुपये फीस असणार आहे. आणि पेपर 1साठी फक्त 3 महिन्यासाठी जॉईन करणार असाल तर 1500 रुपये फीस आहे. आणि पेपर 2साठी जॉईन करणार असाल तर 2000 रुपये फीस आहे 3 महिन्यांसाठी. आणि 6 महिन्यांसाठी जॉईन करणार असाल पेपर 1 तर 2000 रुपये फीस आहे. पेपर 2 6 महिन्यांसाठी जॉईन करणार असाल तर तुम्हाला 3000 रुपये फीस पे करावं लागणार आहे. हे सर्व तुम्हाला ॲपवरच मिळणार आहे. ॲपवरच सर्व सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे. तरी देखील तुम्हाला काही डाऊट असतील, अडचणी असतील तर निश्चितच तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आहे 9689047738. गुणवत्ता हीच आपली ओळख आहे आणि तीच सातत्यानं आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितच आपल्याला जर या कोर्स जॉईन करायचा असेल तर संपर्क साधू शकता. धन्यवाद.